भगवान परमात्मा आपली लाज जाऊ नये म्हणून भक्ताच्या कार्याकरता कामाकरता काजाकरता कसा धावून जातो या गोष्टीचा खुलासा या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबराय करतायत. ऐका, मानवी जीवन जगत असताना मानवी जीवनाला आला की मानवी जीवन म्हणजे हे चढ उताराचं जीवन आहे. कशाचं जीवन आहे? मानवी जीवन हे चढ उताराचं जीवन आहे. मानवी जीवनात आला की चढ उतार होणार म्हणजे होणार. बरं, कशा कशाचे होऊ शकतात चढ उतार? तर हर एक गोष्टीचे होऊ शकतात. प्रत्येक गोष्टीचे चढ उतार होतात. कोणत्या कोणत्या अनेक गोष्टी, प्रामुख्यानं काही गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल. प्रथमतः धन, दुसरं मान आणि तिसरी लाज. आपल्या अभंगातला शब्द आहे आपुलिया लाजा. लाज हा शब्द आपल्या अभंगामध्ये आहे. धन, मान आणि लाज या तीन गोष्टीचे चढ उतार तुमच्या माझ्या जीवनात होतात. मग तो कोणी असो, कीर्तन ऐकणारा असो, कीर्तन सांगणारा असो, विनेकरी पलीकडचा असो का अलीकडचा असो, इकडचा असो का गाणारा असो का टाळकरी असो का वादक असो का हार्मोनियम वादक असो का साऊंडवाले असो, महिला असो पुरुष असो, प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार होणार म्हणजे होणार. प्रत्येकाच्या जीवनात होणारच. पण धन आणि मान आणि लाज या तीन गोष्टीचे चढ उतार तुमच्या माझ्या जीवनात होतात. बरं, आता याचा जर आपण थोडा विस्तार करू गेलो, आता हे धन आहे, या धनाचा तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार होणार आहे. प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार आहे. आता बघा, याचा जर थोडा विस्तार करू गेलो, आता हे जे धन आहे पंकज महाराज, हे काही लोकांना परंपरेनं प्राप्त झालेलं आहे, बापदादांकडून प्राप्त झालेलं आहे. हे धन काहींनी घाम गाळून कष्ट करून त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. काहींना परंपरेनं प्राप्त झालं, परंपरेनं धनाचा लाभ झाला. भगवान परमात्मा सुद्धा गीतेमध्ये सांगतात, सुशिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो भिजायते. काही लेकर हे श्रीमंताच्याच घरात जन्माला येतात, श्रीमंताच्याच घरात जन्माला येतात. आपण म्हणतो ना, हो सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच बाळ जन्माला आला. बापदादांनी एवढं कमवून ठेवलेलं आहे की 7 पिढ्या जरी गेल्या तरी मात्र ते त्या ठिकाणी कमवलेलं धन संपणार नाही. असं श्रीमंताच्याच घरात काही लेकरांचा जन्म होतो. दुसऱ्या तिसऱ्याचं उदाहरण देण्यापेक्षा आपल्या वारकऱ्याच्या परंपरेमध्ये फार मोठे संत झाले. आपले पैठणनिवासी श्री संत एकनाथ महाराज. एकनाथ महाराज ज्या घराण्यात जन्माला आले, आवाज कमीच ठेव बाळा, ज्या घराण्यात नाथ महाराज जन्माला आले त्या घराण्याची श्रीमंती ही परंपरेनं होती, हे नाथांनी नव्हती कमवली. नाथ महाराजांनी श्रीमंती कमवली नाही. काय श्रीमंती होती नाथ महाराजांकडे? नाथ महाराज आपल्या वाड्यात रोज पुराण सांगायचे. ऐकून आलो आपण सगळेजण. नाथ महाराज आपल्या वाड्यात रोज पुराण सांगायचे. आणि पुराण श्रवण करण्याकरता आलेल्या सगळ्या मंडळीला पुरणपोळीचं जेवण असायचं. कशाचं? पुरणपोळीचं जेवण. मस्त पुरणपोळी घ्यायची आणि ती पुरणपोळी कशात खायची? कशात? वा वा, तुपात. कोणतं तूप म्हटलं का डालडा म्हणता? आता तर तूप मागितला. आम्ही जर जेवायला बसलो, मावशी तूप, मावशी म्हणते चूप, माझं नाव नको काढू. म्हणजे आता तूप मिळत नाही. डालडा कसाही वाचा सारखाच आहे तो. इकडनं वाचा का तिकडनं वाचा, डालडा नाही का. आता तूप मिळत नाही. मग ते वाटीत तूप घ्यायचं, त्या तुपात ती पोळी टाकायची. वाटीत तूप घ्यायचं आणि त्या तुपात ती पोळी टाकायची, तुपात पोळी टाकायची आणि अशी भिजत टाकल्यानंतर तोंडात टाकायची. कशानं खायची? दात लावायची गरज नाही, नुसती जिभेना नाही का. नुसतं जिभेना अशी फिरवली की गतिरोधकच नाही, पटकन लगे आतमध्ये. गतिरोधकचं काम नाही. नाथांच्या घरच्या पोळ्या म्हणजे चांगल्या. आता काही काहीच्या घरच्या पोळ्या म्हणजे भयानक आहे. एकाकडून बाई साहेबांना धरायची आणि एकाकडून नवऱ्यानं धरायची, दोघांनी एकमेकाकडे ओढायची. तुटली तर तुटली, इतकी पक्की होती राहते काही काहीचं चपात्याची. पण मात्र त्या ठिकाणी नाथांच्या घरच्या त्या पोळ्या. बरं, आता पुराण श्रवण केलं ना आता मिळतं असं नाही. लोक वाड्याच्या बाहेर पडले की नाथांच्या वाड्यातून जाणाऱ्या प्रत्येकाला नाथांच्या वाड्यावर त्या ठिकाणी दारावर माणसं उभे राहायचे. डाळ गुळ घेऊन, तूप घेऊन त्या ठिकाणी माणसं उभे राहायचे. जाणाऱ्या प्रत्येकाला किलो किलो डाळ, किलो किलो तूप आणि किलो किलो गुळ द्यायचे. का? अहो आज तर या ठिकाणी तुम्ही प्रसाद घेतला, आज उद्या आपल्या घरी जाऊन सुद्धा करून खा. वा वा वा. काय तुम्ही म्हणाल महाराज सध्या असे महाराज लोक नाही का, ते ज्या कथेला जायचं आणि तिकडूनच गुळ डाळ आणि तूप घेऊन यायचं? आता नाही. असला तर मला नंबर सांगा एखाद्याचा, म्हणजे आपल्याला जाता येईल तिकडे. असं नाही सध्या. आता आम्हाला रुपये पाहता लोचनी असं झालं. खऱ्या अर्थानं फार श्रीमंती होती. एकदा काय झालं, नाथांच्या वाड्यात चोर शिरले. 24 चोर नाथांच्या वाड्यात शिरले आणि त्या चोरांनी नाथांचा वाडा फोडला.
24 चोरांनी 24 गाठोडे बांधले. 24 चोरांनी 24 गाठोडे बांधले आणि एक गाठोडं दोघांना उचलावं लागत होतं अमल महाराज. किती लोकांना उचलावं लागत होतं? दोघांना. समजा मला असं वाटतं आता क्विंटलचं पोतं राहिलं नाही, क्विंटलचं वजन राहिलं नाही. आता मग आमचे वडील सांगतात, आमचे आजोबा आमचे वडील क्विंटलचं वजन उचलायला त्यांना दुसरा माणूस लागत नव्हता. स्वतः आज एकटे क्विंटलचं वजन उचलून घेत होते. पण आता तशी माणसं राहिली नाही. आता 50 किलोवर आलं, त्याच्यावरही आता पाठीमागे आलो आपण. 30 किलोची गोणी मिळायला लागली. आता क्विंटलचं वजन तुम्हाला दुकानात कोणत्याच भेटणार नाही. 30 किलोची, 20 किलोची, आता 10-10, 5-5 किलोच्या गोण्या त्या ठिकाणी यायला लागल्या दुकानामध्ये. 50च्या खाली आलो आपण. मग जर समजा माझे आजोबा 1 क्विंटलचं वजन, आता जुनी जी माणसं आहे तिथं बसलेली यांना तुम्ही विचारा, यांच्या काळात क्विंटलचं वजन सहज एक माणूस उचलत होता. बरोबर पंत काका? बरोबर, क्विंटलचं वजन सहज एक माणूस उचलत होता. आता यांच्या काळात जर क्विंटलचं वजन उचलणारी माणसं होती तर नाथाच्या काळात किमान 1.5 क्विंटल उचलणारी असतील की नाही? गावरान खाल्लेली माणसं ते का आपल्यासारखे होते का? पाणीपुरी खाल्लेले नाही, गावरान खाल्लेले. मग एक वजन दोघांना उचलावं लागत होतं. किमान एकानं 2-2 क्विंटलचं गाठोडं बांधलं असावं, नाही का? 2-2 क्विंटलचं वजन एकानं बांधलं असावं. असे 24 गाठोडे घेऊन चोर त्या ठिकाणी निघून गेले. दुसऱ्या दिवशी केवळ सोनं, बरं केवळ सोनं, शुद्ध सोनं. दुसऱ्या दिवशी अख्ख्या पैठणमध्ये बातमी पसरली, नाथांचा वाडा फोडला, नाथांचा वाडा फोडला. पंचक्रोशीत बातमी पसरली. नाथ महाराजांनी मुनीमला बोलवून घेतलं आपल्याकडे. का रे म्हणले, आपला वाडा फोडला म्हणतात. म्हणले हो. बरं काय काय चोरीला गेलं? म्हणले महाराज मला थोडा वेळ द्या, मला थोडा वेळ द्या. त्यानं वेळ मागून घेतला आणि त्यानं तपशील काढला, सर्वे केला. आणि 1-1.5 तासानंतर 2 तासानंतर तो महाराजांकडे आला. महाराजांनी विचारलं काय चोरीला गेलं? आता 24 चोरांनी 48, 24 दुनी, ऐकताय ना सगळे तुम्ही? 24 दुनी 48 क्विंटल सोनं चोरीला गेलं. पण तो मुनीमला जेव्हा नाथांनी विचारलं, काय रे म्हणले काय चोरी झाली? काही जास्त चोरी झाली नाही म्हणले महाराज. आपलं जे बाहेरून येणं आहे 4 महिन्याचं व्याज चोरीला गेला. किती? आपलं 4 महिन्याचं जे व्याज बाहेरून येणार आहे ते मात्र चोरीला गेलं. 48 क्विंटल सोनं हे नाथ महाराजांच्या घरचं त्या ठिकाणी 4 महिन्याचं व्याज होता. आपलं 5 ग्रॅमन 2 तोळेनी 1 तोळा कुठं मिरवता नाही का? त्याची एकच अंगठी आपल्या बोटात राहते, तेवढीच पंक्तीत तो दाखवतो, इथं वाडा तिथं वाडा तिथं वाडा, नाही का? म्हणजे एवढी श्रीमंती नाथांकडे होती हे मला सुचवायचंय. पण एवढी जरी श्रीमंती नाथांची असली तरी ते नाथांनी नव्हती मिळवली. मग परंपरेनं श्रीमंतीचा लाभ मात्र नाथ महाराजांना झाला होता. मला सांगायचं हे आहे की काही लोकांना श्रीमंती ही परंपरेनं प्राप्त होते, पण काहींना मात्र ती घाम गाळून कष्ट करून मिळवावी लागते. एकी महाकष्टे मिळविले धन, एकी महाकष्टे मिळविले धन, एकी महाकष्टे मिळविले धन, एकी महाकष्टे मिळविले धन. मिळविले धन, एक महाकष्टे मिळविले धन, एक महाकष्टे मिळविले धन, एक महाकष्टे मिळविले धन, एकी महाकष्टे मिळविले धन, एकासी जतन दैवयोगे. एक महाकष्टे
काहींना हे दैवयोगानं प्राप्त आहे, काहींना मात्र घाम गाळून कष्ट करून त्या ठिकाणी मिळवावे लागतात. आता काही माणसं तुम्ही बघा ना, आपल्याही गावात त्या ठिकाणी असे 2 4 5 उदाहरणं असतीलच की बाप दाद्यांनी काही कमवलेलं नसताना, बाप दाद्यांचं काही प्रॉपर्टी नसताना, घरी तासभर जमीन नसताना पोरांनी कष्ट केले, घाम गाळून रात्रचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, घाम गाळून नाही का रक्ताचं पाणी करून कष्ट केले आणि जमिनी स्वबळावर त्या ठिकाणी विकत घेतल्या. बाप दाद्यांचं काही नसताना काही लेकरांनी मात्र घाम गाळून कष्ट करून त्या ठिकाणी धन मिळवलं. एके महाकष्टे मिळविले धन. असे बरेच उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला देता येतील. काहींना परंपरेनं प्राप्त आहे, काहींनी घाम गाळून कष्ट करून त्या ठिकाणी मिळवलं धन. तसं दुसरी गोष्ट मान. आता हा मान सुद्धा काहींना मात्र परंपरेनं प्राप्त आहे आणि काहींना मात्र तो मिळवावा लागतो. काहींना मिळवावा लागतो, काहींना परंपरेनं मान प्राप्त आहे. आता आम्ही ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात चालतो. ज्ञानोबराच्या सोहळ्यात आम्ही चालतो, 5-10 लाख समाज चालतो ज्ञानोबरायासोबत. तुकोबरायासोबतही 4-5 लाख समाज नाही का, 3-4 लाख तरी धरा आपण, 4 लाख तरी समाज त्या ठिकाणी तुकोबरायासोबत चालतो. 3 लाख कधी 4 लाख कधी 3.5 लाख. मग असा हा समाज चालत असताना काय एकदा तरी इथं बरीच मंडळी आपल्या सारोळ्यातली नाही का माऊली सोबत पायी वारी केलेली बरीच मंडळी आहे. यावर्षी कोण कोण होतं? वा वा वा. मरायच्या अगोदर एकदा तरी ज्ञानोबरायासोबत पायीवारी केल्याशिवाय मरू नका, तसे मरूच नका. एकदा तरी पायीवारी करा. काय तो आनंद आहे महाराज, तो सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हातारी माणसं ज्यांना काठीचा सहारा घेतल्याशिवाय चालता येत नाही अशी माणसं माऊलीच्या सोहळ्यात काठी फेकून देतात आणि सुंदर ज्ञानोबा तुकोबरायाच्या भजनात तल्लीन बेभान होऊन त्या ठिकाणी नाचतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. सांगता गोष्टी लागती गोडा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. असं गोड भजन वारीच्या वाटेनं त्या ठिकाणी चालतं. चालता नाही का सायंकाळच्या ठेप्यावर मुक्कामावर जेव्हा दिंडी पोहोचते, जिथं माऊलीला त्या ठिकाणी विश्रांती दिल्या जाते, सायंकाळी जिथं माऊलीचं तळ म्हणतात त्याला, तळावर जसं ज्ञानोबराय उतरतात, मग सायंकाळी माऊलीच्या तळावर त्या ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम असतात. आबा आता ह्या मंडळीला विचारा तुम्ही, कीर्तनाचे कार्यक्रम राहतात मग क्या बरीचशी. आता आम्ही त्या ठिकाणी अनेक वेळा माऊलीच्या तळावर कीर्तनासाठी आता दिवसभर चालून मग त्या ठिकाणी कीर्तनाला जाणारे फार थोडी माणसं असतात. माऊलीच्या तळावर कीर्तन श्रवण करण्याकरता फार मोठमोठ्या विद्वानांची कीर्तना. कीर्तनात उभे टाळकरी बापरे 2000-3000 टाळकरी तर कीर्तनाला टाळ घेऊन उभे असतात. आणि टाळकरी म्हणजे कसे, कोणाचा गाथा पाठ, कोणाची ज्ञानेश्वरी पाठ, कोणाचा गीता ग्रंथ मुखोद्गत, कोणाचं भागवत मुखोद्गत, अशी माणसं टाळ घेऊन उभे आहेत. समोर ऐकणारे ज्ञानेश्वरी गाथा पाठ मंडळी त्या ठिकाणी कीर्तन श्रवणा करता असतात. मग जिथं गाथा पाठवाला टाळ घेऊन उभा आहे, ज्ञानेश्वरी पाठवाला श्रवण करण्याकरता आहे, तिथं कसा कीर्तनकार पाहिजे पंकज महाराज? कसा? किमान हरिपाठ तरी त्याचा पाठ असला पाहिजे बा, नाही का? हरिपाठ तरी त्याचा पाठ असावा. पण आम्ही एकदा असा प्रसंग घडला, असा कीर्तनकार की निव्वळ नाही का उपयुक्त प्रमाण नाही, उपयुक्त सिद्धांत नाही, काहीच ताळामेळ नाही. तो अभंग कुठं तो कुठं त्याचा काही तपास नाही, काहीच नाही. मग आम्ही चर्चा करायला लागलो आमची मित्रमंडळी की याला नेमकं केलं कोण उभं इथं कीर्तन करण्याकरता, कसा काय याला चान्स मिळाला? म्हटलं विचारूया आपण याला कीर्तन झाल्यानंतर की बाबा रे तुला कसा काय चान्स मिळाला. कीर्तन झाल्यानंतर आम्ही 2-3 त्याला घेरलं आणि त्याला विचारलं का रे बाबा कसा काय नंबर लागला तुझा इथं कीर्तनासाठी? तो म्हणला महाराज सांगू का? म्हणले कसा लागला? तर माझ्या वडिलाची मी राशी का देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मी कोण आहे सांगू का म्हणले तुम्हाला? म्हणलं सांग बाबा, तेच तर ऐकण्याकरता आम्ही इथपर्यंत आलो.
कोण आहे तू सांग आम्हाला एकदा, तेच तपास घ्यायचा आहे की तू कोण आहे. तो म्हणला महाराज हा पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला आदरणीय परमश्रद्धेय गुरुनाम गुरु वैकुंठवासी हैबत बाबा, त्या हैबत बाबाच्या परंपरेत मी जन्माला आलो म्हणला. काय म्हणला? हैबत बाबाच्या परंपरेत मी जन्माला आलो म्हणून हरिपाठ पाठ नसला तरी कीर्तनाचा चान्स मिळाला. कधी कधी मानाची पद ही परंपरेनं प्राप्त होतात. विठाला मान हा कधी कधी मानाची पद ही परंपरेनं प्राप्त होतात. काहींना मान मिळवण्याकरता हे आम्हाला कष्ट करावे लागतात आजही, नाही का? आम्हाला आजही कष्ट करावे लागतात. काहींना परंपरेनं मानाची पद मिळतात. परंपरेनं पोरग त्या ठिकाणी बाप जर खासदार असला तर पोरग बापाच्या जीवावर आमदार होत. पण तो पूर्वीचा काळ होता म्हणा. 2014ला लोकांनी घर अंदाजच पाडून टाकली. 2014 पासून परंपरा आता लोकांनी जागेवर ठेवतात सध्याच्या वर्तमान. आता बघा, काही जुनी माणसं तुम्ही इथं बसलेली म्हणून बोलतो, काही अशी घराणे आहेत पूर्वीपासून. आता 10-15 वर्षापूर्वीपर्यंत या ठिकाणी एखाद्याच्या पाटीलकीचा मान एखाद्याच्या घराण्याला असायचा. सरपंच 25-25, 30-30 वर्ष एखाद्या परिवारात, हा मान त्या ठिकाणी आतापर्यंत त्या ठिकाणी एखाद्या घराला राहायचा. मानाची पद ही परंपरेनं एखाद्या त्या ठिकाणी एखाद्याला मिळतात. पण एखाद्याला मान मिळवण्याकरता सुद्धा कष्ट करावे लागतात. तुम्हाला जर इंद्रपद भोगायचं, इंद्र जर व्हायचं आहे, कोणाला व्हायचं आहे का कीर्तनात बसलेल्या पैकी? इंद्रपद जर तुम्हाला भूषवायचं, इंद्र कोणालाही होता येतं, कोणी होऊ शकतं. इथं त्या विनेकरी बाबापासून या महाराजांपर्यंत कोणालाही या ठिकाणी म्हणजे खाली बसलेल्या पैकी सुद्धा तुम्हालाही चान्स आहे. कोणी इंद्र होऊ शकतो. मग इंद्रपद जर तुम्हाला मिळवायचं तर मग इंद्रपद हे बिड्या फुकून नाही भेटत. इंद्रपद का शतमक संपत्ती स्वर्गीची, हे ज्ञानोबराय बोलतात. मग इंद्रपद जर प्राप्त करायचं तर मग तुम्हाला 100 यज्ञ करावे लागतात. कष्ट आहे त्याच्याकरता. 100 यज्ञ जर केले तुम्ही तर मग तुम्हाला इंद्रपदाचा मान मिळू शकतो. मानाची पद आहे. अहो इंद्रपद फार लांब आहे. साधं सरपंच पद जर मिळवायचं असलं तर किती कष्ट करावे लागतात, काय काय कुठाने करावे लागतात ते त्यांनाच माहित. विठाला विठाला फार कष्ट आहे त्याला. कमी कष्ट आहे का सरपंच पद मिळवण्याकरता? नाही का? कोणी सभासद घेऊनच पळून जातं तर येतच नाही गावात, नाही का? मोबाईल बंद, स्विच ऑफ, नाही का? गाव त्या दिवशी तर मग त्या सह्या करायच्या दिवशी यायचं. फार कष्ट आहे त्याला, खर्च करावा लागतो. म्हणजे साधं सरपंच पद मानाचं जर मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात तर मग इंद्रपद मिळवण्याकरता काय करावं लागेल, नाही का? पण खऱ्या अर्थानं कधी कधी मानाची पद हे कष्टानं मिळतात. काहींना मात्र त्या पदांचा परंपरेनं लाभ होतो. परंपरेनं लाभ होतो. धन, मान आणि तिसरी गोष्ट आपल्या अभंगातलं दार आलं बघा आता, लाज. आता ही लाज सुद्धा काहींना त्या ठिकाणी परंपरेनं प्राप्त होते. काहींना मात्र ती त्या ठिकाणी मिळवावी लागते. काहींना लाज मिळवावी लागते. काहींना लाज ही परंपरेनं प्राप्त आहे. काहींना बघा, काही घराण्याला वळण असतं. वळण, आपण जर एखाद्याच्या घरात गेलो ना तर पटपट लेकरं पाया पडतात. महाराज दर्शन घेऊ द्या, महाराज दर्शन घेऊ द्या. घरातली सगळी माणसं पाया लागण्याकरता येतात. का असं वळण आहे काही घराण्याचा. काही ठिकाणी आम्ही जातो तर वेगवेगळे अनुभव आम्हाला येतात. रामदास महाराज, मी एका घरी जेवायला गेलो, तिथल्या पोरानं माझी चप्पलच लपवून ठेवली. नेमकंच घेतली होती 750 रुपयाची गेल्या वर्षी. चप्पलच लपवून ठेवली तर चप्पलच सापडत नव्हती. चप्पलच सापडली नाही. तो त्याचा बाप म्हणला, महाराज तुम्ही कीर्तन करून या, तोपर्यंत मी शोधून ठेवतो. कीर्तन करून आलो तरी चप्पल सापडली नाही. निघालो तसाच बिना चपलीचा. पुढच्या वर्षी त्या गावात गेलो तर त्याच्या बापाच्या पायात दिसली. म्हणजे काही मात्र त्या ठिकाणी घराण्याचा परंपरा आहे त्यांची, नाही का? असतं कधी कधी. पण काही घराण्यांचा त्या ठिकाणी खरोखर वळण असतं. काय माझ्या ज्ञानोबरायांची ओवी आहे. जाऊ द्या, आता गाव आपलंही बोलत नाही. नाना कुलवधू लपवी अवयवाती, ओवी बोलतो फक्त, पुढे नाही बोलत. काही घराण्याचं त्या ठिकाणी वळण असतं. कुछ तुम समजो कुछ हम समजा. काही घराण्याचं वळण आहे. मग काही परंपरेनं लाज मिळवली काही घराण्यांना. काहींना मात्र त्या ठिकाणी ते मिळवता येत नाही. काहींना ते मिळवण्याकरता कष्ट करावे लागतात. आपल्या वारकऱ्याच्या परंपरेमध्ये, वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये त्याला तुम्ही शील म्हणा,
काय लाज मिळवली, काय शील मिळवलं महाराज. देगलूरकरांचं घराणं आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये. काय महाराज देगलूरकरांचं घराणं आजही नाव घेतलं नुसतं दरार आहे वारकरी परंपरेमध्ये. धुंडा महाराज देगलूरकर, महिपती महाराज देगलूरकर, आता चंद्रशेखर महाराज देगलूरकर, गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर. पाय घसरून दिला नाही. एवढे परंपरेत माणसं जन्माला आली, उभ्या आयुष्यात बोट दाखवायला जागा नाही कोणाकडेच. काय जीवन जगतायत आजही ती माणसं. काही काही मात्र बोट कमी पडतात दाखवायला आजही वर्तमानमध्ये. ही परिस्थिती आहे. म्हणून धन मान आणि लाज काहींना परंपरेनं प्राप्त आहे, काही ती त्या ठिकाणी मिळवतात, कष्टाने मिळवतात. आता बघा, धन मान आणि लाज हे काहींना परंपरेनं प्राप्त आहे, काहींनी ते कष्ट करून मिळवली आहे. आता मी तुम्हाला बसलेल्या मंडळीला असं विचारतो, मिळवणं कठीण आहे का टिकवणं कठीण आहे? बोला बोला, तुमचं काय मत आहे महिला मंडळ? मिळवणं कठीण आहे का टिकवणं? टिकवणं कठीण आहे. वा वा, आता 33 वर्ष झाले ना आपल्याला ऐकता ऐकता. टिकवणं कठीण आहे. एखाद्या वेळेस मिळवणं सोपं आहे, सोपं जाईल मिळवणं, पण टिकवणं एवढं सोपं नाही. टिकवणं सोपं नाही, फार कठीण आहे टिकवणं. मग महाराज म्हटले ना, कठीण योगाहून क्षेम, कठीण योगाहून क्षेम. गोड असा तुकोबरायांनी दृष्टांत दिला. आमचे मारुती बाबा कुरेकर फार गोड सांगतात. एक 7 दिवसाचा, काही गोष्टी परंपरेने ऐकाव्या लागतात. एक 7 दिवसाचा उपवाशी, 7 दिवस काहीच मिळालं नाही खायला, 7 दिवसाचा उपवाशी आहे. समर्थाच्या घरची पंगत. कोणाच्या घरची? समर्थाच्या घरची पंगत. समर्थाच्या घरची पंगत म्हणजे जे जया पाहिजे ते आहे रे, कोणी या, प्रत्येकाकरता जे लागलं ते. मग समर्थाच्या घरची पंगत. आता वारकऱ्याची पंगत म्हणजे करवती भोजन राहत वारकऱ्याचा. समर्थाच्या घरचं म्हणजे जे वरच्या मजल्यात तेच खालच्या मजल्यात, पण वारकऱ्यात बदल झाला. वारकऱ्याच्या पंक्तीत वरच्या मजल्यात तूप आणि खालच्या मजल्यात चूप, नाही का? होतं कधी कधी असं. पण असं म्हटलेलं आहे, पंक्ती भेदकाची मरतील पोरे. पंक्ती भेद करू नये, पंक्ती भेद करू नये. जे बोला कीर्तनकाराला जे तेच व इतरांना तेच इतरांना. पंक्ती भेदकाचे मरतील पोरे. हे कोणाचं प्रमाण आहे? माझं नाही, नामदेव महाराजांचं प्रमाण आहे. नामदेव महाराजांचं प्रमाण. म्हणून खऱ्या अर्थानं त्या पंक्तीला 7 दिवसाचा उपवाशी बसला. 7 दिवसाचा उपवाशी आहे आणि सुंदर पंगत आहे. श्री बालाजीचा बेत आहे. श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडून, जी म्हणजे जिलेबी. श्री बालाजी, नाही का? असे गुरुवारी मारुती बाबा कुरेकर सांगतात. ते किती जेवलं पाहिजे बरं? बसला पंक्तीला जेवायला, किती जेवलं पाहिजे तुमच्या अंदाजानं? काही काही माणसं लयच जेवतात हो. आपण नाही देत म्हणा त्यांना खायला, पण काही काही लयच जेवतात. आमचे मित्र सांगतात इतकं जेवलं पाहिजे, कपाळाला आणि पोटाला हात लावून बघायचा. अमोल महाराज, कपाळाला आणि पोटाला हात लावून बघायचा. हे पोट जोपर्यंत कपाळासारखं निवर लागत नाही तोपर्यंत जेवायचा. देवानं आपल्याला 2 जिवा दिलेल्या आहेत. 2 जिवा. किती? 2 जिवा. एक आहे बोलकी जीभ, ते मध्ये असते, तिला काय म्हणतात? मी घरी जाऊ का? मग बोला ना तुम्ही अशी पटपट. मधल्या जिभेला काय, कोणती जीभ म्हणतात? हा, मग असं बोलत चला तुम्ही. आमच्या गावचे लेकर घंटी म्हणतात तिला, घंटी. हा,
मग तो इतका जेवला ती घंटी बुजून गेली. आकंठ म्हणतात त्याला, आकंठ. ते घंटी बुजून गेली. असं वर टाच करून बघितलं तर त्याच्या तोंडातले सगळे पदार्थ दिसायला लागले, इथपर्यंत आलेले. इतका जेवला. आता इतकं जेवण झालं, इतकं दिसायला लागलं, पाठीमागून जिलेबीवाला आला. जिलेबी जिलेबी जिलेबी. आता याला बोलता येत नव्हतं. हा म्हणला वाढ म्हणला. तो शेजारी त्याच्याकडे बघायला लागला. तो म्हणला, ए जिलेबी कशी खाशील? तो म्हणला, तू तुझं बघ, मी बघ करतो म्हणले कसं नियोजन करायचं ते माझ्या पद्धतीनं. ते तशी नाही गेली तर मी असे नाही का प्रयत्न करतो म्हणे. मग त्यानं ती जिलेबीचे काकडे असे मोडले आणि आत तोंडात घालण्याचा प्रयत्न केला, पण ते जात नव्हते ना, पाठीमागे इथपर्यंत आलेलं होतं. मग ती जिलेबीचे काकडे असे बाहेर राहिले, असे बाहेर राहिले. तो जिलेबीवाला 3 पावलं पुढे सरकला. पंकज महाराज पाठीमागून कढीवाला आला. कढी 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 कढी. तो शेजारचा म्हणे, अरे दादा, अरे कढी कशी पेशील? तो म्हणला, तू तुझं बघ, मी बरोबर करतो म्हणला नियोजन. ते तशी नाही गेली तर मी ह्या जिलेबीच्या पुंगळीतून घालतो म्हणला तिला. त्याचं टेन्शन घेऊ नको. त्यानं ती कढी त्या ठिकाणी एका द्रोणात घेतली, प्लेटमध्ये म्हणा, द्रोणामध्ये कढी घेतली. आणि ते कढी जशी उचलली आणि पेणार, मग ती आता पिण्याचा प्रयत्न करत होता, जात नव्हती. हळूहळू तेवढ्यात ती अर्धी राहिलेली प्लेटमध्ये तेवढ्यात एक माशी गण 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 करत 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 आली आणि त्या अर्ध्या राहिलेल्या कढीमध्ये ती पडली त्या प्लेटमध्ये. मग त्याच्या बाकीचं काहीच ध्यानात नाही, डोक्यात नाही, फक्त त्याचा एकच ध्यास, हे मटेरियल आतमध्ये कसं जाईल वा, एवढाच त्याचा ध्यास. त्यानं ती माशी बघितली नाही, काही नाही. ती माशी त्या कढीचा सहारा घेऊन त्या जिलेबीच्या पुंगळीतून बरोबर त्याच्या पोटात गेली. आणि ती माशी त्याच्या पोटात गेल्यामुळे महाराज म्हटले, बिना प्रमाणाचं मी बोलणार नाही, जेवी माशी संगे अन्न सुकने देते भोजन. माशी जर पोटात गेली तर ते भोजन सुख नाही देत. मग झालं असं. आता मावल्या, तुम्ही मसाला कशाने काढता? पाट्यावर. पाटा राहिला नाही आता, ते जात्यासारखा जाता झालं तो. वराटा पाटा राहिला नाही. पण एक सांगू का तुम्हाला, आजही तुम्ही प्रयत्न करा, वराटा पाट्यावर वाटलेला मसाल्याची भाजी खाऊन बघा, मिक्सर मधल्या मसाल्याची भाजी खाऊन बघा. आता ह्या रोडनं जर तुम्ही गेले ना पुण्याला, तर आता असं हॉटेलवर बोर्ड लिहायला लोक सुरू झाले, चुलीवरचं जेवण मिळेल असे बोर्ड लागले हॉटेलला. आता लोक भाकरीकडे वळायला लागले. आता चपात्या बंद करायला लागले खाणं. डॉक्टर बी सांगताय, चपाती दाखवू नको म्हाताऱ्याला, म्हातारं मरीन नाही का. म्हणून आता भाकरीकडे वळाले. म्हणून ज्वारीचे भाव वाढले. सरकार 3200 रुपये घ्यायला लागला. विठाला विठाला. खऱ्या अर्थानं आता मिक्सरमध्ये तुम्ही मसाला काढतात, तर तो मसाला मिक्सरमध्ये सगळ्या पद्धतीचा ऍड केल्यानंतर, म्हणजे टाकल्यानंतर, त्याच्यात मसाला टाकल्यानंतर काय पद्धती त्याची, तुम्ही काय करतात? मसाला टाकला की लगेच बटन ऑन करतात का वरून झाकण लावतात? त्याला वरून झाकण ठेवतात, मग बटन ऑन लावतात, ऑन करतात. बटन ऑन केलं की ते मिक्सर गर फिरतं. गर मिक्सर फिरतं. समजा कदाचित एखाद्या माता माऊलीच्या गडबडीत धांदल मध्ये समजा मसाला त्याच्यात टाकला आणि वरतून झाकण लावायचं राहून गेलं आणि बटन जर मिक्सरचं 4 नंबरला दबलं, किती गेअर राहतात त्याला? 2 का 3 का 4? 3 राहतात का? हा, म्हणजे परफेक्ट लक्ष आहे बा तुमचा. 3 गेअर राहतात. तिसऱ्या गेअरवर एकदम त्या ठिकाणी लावलं आणि झाकण वरतून लावलेलं नाही तर काय होईल? सगळा मसाला बाहेर येईल. मग याचंही तसंच झालं. ते माशी पोटात गेल्यामुळे झालं असं, त्या माशीनं सगळं मटेरियल आतमध्ये गर मिक्सर सारखं फिरवलं. जसं मिक्सरचं झाकण उघडलं की काय होईल? मसाला सगळा बाहेर. तसा याचा आतला मसाला सगळा बाहेर. ते जिलेबीचे तुकडे, ते बटाटे, ते टमाट्याचे तुकडे, जाऊ द्या जास्त होईल ते. सगळा मसाला बाहेर आला. मला याच्यातून फक्त एवढं सुचवायचं आहे, हा प्रमाणातला दृष्टांत आहे, महाराजांनी लिहिला. जेवणाचा योग आला. 7 दिवस झाले हा उपवाशी होता. जेवणाचा योग आला पण क्षेम मात्र झाला नाही. टिकवणं कठीण आहे. कठीण योगा हुनी क्षेम. आणि आज दृष्टांत महाराजांनी लिहिला, ओकलिया होतो श्रम. जसं टिकवणं कठीण आहे, जसा तो त्याला टिकवता आला नाही. 7 दिवसाचा उपवाशी होता, भोजन केलं पण मात्र ते जसं त्याला टिकवता आलं नाही,
तसं टिकवणं फार त्या ठिकाणी कठीण आहे. मग महाराज म्हटले एखाद्या वेळेस तुम्हाला धन टिकवता नाही आलं तरी चालेल, मान टिकवता नाही आला तरी चालेल, पण लाज मात्र टिकवता आली पाहिजे. लाज जाऊ द्यायची नाही बघा, लाज टिकवता आली पाहिजे. ते काही पप्याची आई नाही, आज रुसून गेली तर उद्या परत माघारी येईन म्हणून. एकदा गेली की ते परत येणार नाही, मग ती टिकवता आली पाहिजे. मग हाच विषय आजच्या अभंगातून आपल्याला सांगायचा आहे की ही लाज मात्र त्या ठिकाणी कोणाला टिकवता येते, कोणाला टिकवता नाही येत. कोणाला टिकवता येते, कोणाला टिकवता येत नाही. 3 जण आहेत मृत्यू लोकामध्ये, पशु, मानव आणि देव. मानव, देव आणि पशु. मग यापैकी कोणाला लाज टिकवता येते, कोणाला टिकवता येत नाही. पहिला मुद्दा, मानव. मानवाला लाज टिकवता येते का? तुम्हाला, मला, आपल्याला लाज टिकवता येत नाही. आपली एक झाकली का दुसरी पुढे उघडी पडते. महाराज म्हटले ना, हरी एक सारिता ते पुढे उभे एक. एका माणसाला 3 मुली होत्या. पहिल्या मुलीचं लग्न झालं, असं धामधूम मध्ये त्याने लग्न केलं. मुलीला अख्ख्या आपल्या सारोड्यातून कोणी त्या ठिकाणी त्या मुलीला जे दिलं नसेल आंधन, काय म्हणतात तुमच्याकडे, आंधन म्हणता का काय म्हणतात, ते मुलीला दिले जातं ते आंधनच म्हणतात ना. कारण भागाभागाची पद्धत वेगळी राहते. घाटाचे खाले माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या गावात कसं काय, म्हणजे आंधनच म्हणतात बा, आंधन. पण ते मुलीला जे दिल्या जातं त्यानं ते गावात कोणी दिलं नसेल इतकं त्यानं भरभरून दिलं. आणि ते जे द्यायचं आंधन असतं ते कुठं ठेवतात तुमच्याकडे? लग्न मंडपात ठेवतात का? लोकांना दिसलं पाहिजे. आपण नेहमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, तो परमार्थ असो का संसार असो, तुम्ही आणि मी नेहमी दाखवण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करतो. ते भांडे त्या ठिकाणी दाखवले, पण स्वयंपाक मात्र साधा केला. मग लोकांना विचारलं, कसं काय झालं जेवण, कसं काय झालं लग्न? लोक म्हणले, हा लग्न, आम्ही का रोज तुझ्या घरी जेवायला येणार होतो? अरे मुलीला तू सगळं व्यवस्थित दिलं, 10 खेड्यात कोणी दिलं नसेल एवढं मुलीसाठी दिलं, पण जेवण चांगलं करायला पाहिजे होतं ना. रोज माणसं जेवायला आली असती का? अरे म्हणले सगळं केलं, पण जेवणाहून गेलं. मग यानं ठरवलं की दुसऱ्या मुलीच्या लग्नात मात्र जेवण चांगलं करायचं. मग यानं दुसऱ्या मुलीच्या लग्नात जेवण चांगलं केलं, पण मुलीला मात्र काही दिलं नाही. मग विचारलं लोकांना, कसं काय झालं लग्न? हा कसं काय झालं? पंगत एकदम जोरात झाली, गुलाबजामची पंगत होती. अरे पंगतीला काय करतो म्हणले, आम्हाला का घरी भेटत नाही? मुलीला चांगलं द्यायला पाहिजे होतं काहीतरी. म्हणजे लोक तैसा ओक धरता धरवे ना. लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी चालू देत नाही, घोडही डोक्यावर घेऊ देत नाही. असा हा समाज आहे. तुम्ही काही करा, समाज नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. यानं ठरवलं, पहिल्या लग्नालाही लोकांनी नाव ठेवलं आणि आत्ताच्या लग्नालाही लोकांनी नाव ठेवलं. आता 3ऱ्या लग्नात मात्र आपण सगळं व्यवस्थित करू. मग जेवणही चांगलं, सगळं व्यवस्थित केलं. मग विचारलं लोकांना, का हो कसं काय झालं लग्न? आता जाळ झाला म्हणे लग्नाचा. बापरे, आता काय झालं म्हणे? आंतरजाती विवाह केलास कसा काय? ते याच्यानं आपले संबंध जुळत नाहीत. विठाला म्हणजे आपली एक झाकली का दुसरी उघडी पडते. आपली एक झाकली का दुसरी उघडी पडतेच त्या. किती प्रयत्न करा तुम्ही. माणसाला लाज टिकवता येत नाही, मानवाला लाज टिकवता येत नाही. दुसरा मुद्दा, पशुला टिकवता येते का लाज? पशुलाही लाज टिकवता येत नाही. शेजारच्या गावातल्या पाटलाचा मुलगा लग्नाला आला आणि शेजारच्याच गावाची पाटलाची मुलगी सुद्धा उपवर झाली. मग याच्या मुलीवालीच्या कानावर असं आलं की पाटील व आपल्या मुलाचं लग्न करतायत. यानं पटकन जाऊन पाटलाची गाठ घेतली. राम राम काहो काय चाललं, कसं काय? अहो म्हणले, मग आमच्या कानावर असं आलं की तुम्ही मुलाचं लग्न करतात. म्हणले हो. मग आमची मुलगी घ्या म्हणले पदरात. आम्ही आमच्या मुलीचं यावर्षी लग्न करायचं ठरवलंय. बरं, आपण बालपणचे मित्र घ्या, आमची मुलगी पदरात घ्या. मरे हुंड्याचं काहीतरी बोला. म्हणले नाही, हुंडा नाही, आमच्या घरी सगळं आहे. पाटील म्हणलं, आमच्या घरी सगळं आहे. आणि अलीकडे तर भयानक परिस्थिती झाली. लग्नाचा विषयच भयानक झाला. तुमच्याकडचं मला माहीत नाही, पण आमच्याकडे तर भयानक परिस्थिती झाली. आता मुलीवाल्याला हुंडा द्यावा लागतोय. सध्या मुलीवाल्याला हुंडा द्यावा लागतो. आमच्या खानदेशात तुम्ही जर आता तापी काठानं जर गेलात ना, सावदा, फैजपूर, यावल, तिकडे नवरदेव 30च्या आतला सापडतच नाही, 35च्या पुढचाच. 38 पासून 40 पासून सुरू होतो नवरदेव. भयानक परिस्थिती झाली, मुली मिळत नाही. आता तर भयानक परिस्थिती झाली. हुंडा नको मामा, फक्त पोरगी द्या मला. असंच झालं आता. तुम्ही काहीच नको द्या, फक्त मुलगी द्या. अशी परिस्थिती जिकडे तिकडे सारखंच आहे, नाही का? आपल्याकडे तीच परिस्थिती निर्माण झाली ना. भयानक परिस्थिती आहे. यानं ठरवलं, सांगितलं की आमच्याकडे सगळंच आहे, फक्त एक काम करा, लग्नात विघ्न होऊ देऊ नका. लग्नात जर काही विघ्न झालं तर मुलगी मंडपात सोडीन.
पाटील म्हणतात मला, मुलगी मंडपात सोडीन. पूर्वीचा काळ आमचे गुरुजी फार गोड सांगायचे. मग झालं असं, आता पूर्वी मुलीकडे लग्न लागायला जायचे. तुमच्याकडे कसं काय? तुमचे झाले नाही का अजून? कोणाकडे जातात? मग बोला ना असं पटोपट. मुलीकडे. हा, मुलाकडे जातच नाही का? पण आमच्या घाटाच्या खाली भयानक परिस्थिती आहे. मग तू का म्हणे कसन जसं असेल तसं. मुलावाले म्हणले आमच्याकडे तर आमच्याकडे, मुलीवाले म्हणले आमच्याकडे तर आमच्याकडे. हा मुलीवाला म्हणतो 2-5 हजार जाऊ द्या, जास्त हुंडा. ते कोण डोक्याला ताण घेईल, कोण भांडे घासील, कोण स्वयंपाक करीन, आम्हीच तिकडे येतो. पण जसं त्या ठिकाणी जशी ज्याची इच्छा असली तसं कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रयत्न करतात. पण आजही आता हे जशी पद्धती आपल्याकडे विदर्भामध्ये अजूनही लग्न मुलीच्याच दारात लागतात. मुलीच्याच दारात लग्न लागतात. पूर्वीचा काळ मुलीच्या दारात लग्न लागतात. लग्नात विघ्न होऊ द्यायचं नाही, कमी पडू द्यायचं नाही असं पाटलांनी सांगून ठेवलं. झालं असं, यानं सगळी व्यवस्था केली. मंडपवाला सांगितला, साऊंडवाला सांगितला, भजन ठेवलं, लग्न मंगलाष्टकासाठी सगळी व्यवस्था केली. आचारी सांगितला, सगळं आणून ठेवलं, किराणा वगैरे सगळं आणून ठेवलं. आता उद्या हळदीचा कार्यक्रम आहे. नवरदेव उद्या गावात येईल. तुमच्याकडे हळद लावायला नवरदेव येतो का? आज नाही येत. अशी काही पूर्वी पद्धती होती. लग्न समारंभ महिना चालायचा. हा बरोबर आहे. लग्न उत्सव हा महिन्यापासून चालत होता. आता ह्या आमच्या जुन्या मावल्यांना तुम्ही विचारा, आता बदल होत चालला दिवसेंदिवस, नाही का? 10व 13व सुद्धा लोक तिसऱ्याच दिवशी उरकून घ्यायला लागले. आता टाइमच राहिला नाही लोकांकडे. मी आता परवा कीर्तनाला गेलो, तिसऱ्याच दिवशी सावडायच्याच दिवशी सगळं दाव येईन, चप्प्या येईन, नाही का, सगळं तेरवं येईन. तिसऱ्याच दिवशी कार्यक्रम सगळा. टाइमच राहिला नाही. लोक म्हणतात, विचारलं का असं का? मरायला टाइम नाही हो महाराज. म्हणजे अशी परिस्थिती झाली. पण ठीक आहे, उद्या नवरदेव गावात येईल. नवरीकडेच नवरदेव कोरा हळद लावण्याकरता उद्या नवरदेव गावात येईल. पण एक अशी तरतूद की नवरीच्या बापाने नवरदेवाला बसण्यासाठी घोडा सांगायचा. काय सांगायचं? घोडा लावायचा. म्हणजे त्या सगळ्या धावपडीत गडबडीत नवरीचा बाप तेवढी गोष्ट मात्र विसरून गेला. नवरदेवासाठी घोडा सांगायचा विसरून गेला. झालं असं, उद्या नवरदेव गावात येईल, घोडा सांगायचं विसरलो. पाटलांनी सांगून ठेवलं, लग्नात काही कमी पडू द्यायचं नाही, नाही तर मुलगी मंडपात सोडीन. मग आता करायचं तर काय करायचं? अख्खा तालुका मिळून, कन्नड तालुका मिळून एकच घोडा. मग त्यानं आपल्या मित्रमंडळाला सांगितलं, जा म्हणले घोड्यावाल्याची गाठ घ्या. हे गेले आणि घोड्यावाल्याची गाठ घेतली. घोड्यावाल्यानं सांगितलं, मी बुकिंग आहे, मला पिशोरला लग्न आहे, मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. त्यांनी 2 महिन्या आधीपासून सांगून ठेवलेलं आहे. मग आता कसं काय करायचं? हे माघारी परतले. मुलीच्या बापाचे मित्र माघारी परतले. गावात येता चर्चा करू लागले की आता करावं तर काय करावं. पंचक्रोशी मिळून एकच घोडा आहे, आता घोडा मिळणे अशक्य आहे, मिळणार नाही घोडा. आता मग करायचं काय? अशी चर्चा करत गावातून चालले होते. तेवढ्यात एक जरा कलाकार होता. ते जसे कुंभारवाड्या शेजारी आले, ते त्याचं लक्ष कुंभारवाड्यात एका गाढवावर गेलं. तर तो त्या पार्टीतला तो म्हणला, हे थांबा म्हणले, तुम्ही म्हणतात ना घोडा मिळणार नाही, एक काम करूया आपण. हे बघा म्हणले, समोर जे गाढव दिसतंय ना, हे जर आपण सजावट केली तर. ते बाकीचे म्हणले, तू का गोळ्या घालायला लावतो का म्हणे आपल्याला सगळ्यांना? गाढव जर नवरदेवाला बसवायला उभं केलं आपल्याला तर लोक त्या ठिकाणी आपल्याला मारतील म्हणले, बुटानं मारतील लोक. असं काही करू नको. अरे लोकांना कळेल तेव्हा ना, लोकांना कळूच देत नाही म्हणले मी गाढव आहे का घोडं आहे, तुम्ही फक्त मला साथ द्या. हे बाकीचे म्हणले, ठीक आहे, जोपर्यंत उघडं पडत नाही तोपर्यंत आमची तुला साथ आहे. जेव्हा उघडं पडेल तेव्हा मी मात्र मार खायला पुढे येणार नाही. अरे तुम्ही फक्त उभे राहा म्हणला पाठीमागे माझ्या, मी करतो बाकीचं नियोजन करायचं. ठीक आहे, यानं ते कुंभारवाड्यातलं गाढव सोडलं आणि बरोबर जिथं नवरदेव उतरणार त्याच्या पाठीमागच्या वाड्यामध्ये नेऊन बांधलं. वाड्यात नेऊन बांधलं. दुसरा दिवस उजळला. नवरदेव त्या ठिकाणी आला आणि उतरला. एक घर त्या ठिकाणी दिलं त्याला राहण्याकरता. रात्र झाली आणि या गाढवाची सजावट सुरू झाली. यांनी इतकं सजवलं, ते गाढव इतकं सजवलं, इतकं नटवलं. काय नटवतात लोक. नवरदेवाला बसण्याकरता गाड्या सुद्धा अशा नटवतात. राम महाराज लोक बापरे, भयानक नटवतात. काय 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 त्याच्यावर त्या ठिकाणी फुलांनी सजावट करतात. तसं यांनी तो घोडा त्या ठिकाणी नटवण्याची सुरुवात केली, आपलं गाढव नटवण्याची सुरुवात केली. झालं असं, सायंकाळची वेळ होती, 9-10 10:30चा टायमिंग होता. तेवढ्यात नवरदेवाच्या मित्रमंडळीपैकी एक उठलं आणि ते पाठीमागच्या वाड्यात आला.
लांडग म्हणता का, लांडगे म्हणता का, काय म्हणतात तुमच्याकडे, करवला म्हणतात, लांडगेच म्हणता का? सारखंच आहे मग तुमचं ना आपला, आमच्याकडे बी लांडगाच म्हणतात. कोले म्हणता का, लांडगे म्हणता. पण ते नवरदेवाचं लांडग एक त्या वाड्यात आला आणि त्यानं बघितलं काय चाललंय, म्हणे झाकपाक चालले का हो, काय कशा करता नटवताय, म्हणले तुम्ही हे गाढव. अरे म्हणले बाबा नवरदेवाला बसण्याकरता, आमचा नवरदेव का याच्यावर बसेल का, म्हणे आमचा नवरदेव याच्यावर बसेल का, जमणार नाही ते. मग त्याला वाटलं की आता हे भांडं फोडेल आपलं, नाही का. मग यांनी त्याला दाबून धरला, त्याचा हात धरला, हे म्हणले बाबा हे असं ठेव, झाकेल मूठ, तुझी लग्नात सगळी व्यवस्था करतो, म्हणले तू काही टेन्शन घेऊ नको, फक्त हे आपलं असं ठेव, म्हणले आता लग्नात काय काय व्यवस्था राहते ते लावून घ्यायच्या त्याच्या पद्धतीनं, काय काय राहते सगळी व्यवस्था होईल. आम्ही 11 आहे तू 12वा, याला 12 भाई कारस्थान म्हणतात. मग सकाळ झाली, नवरदेव त्या ठिकाणी निघाला, मंदिरावर आणला. कशा करता आणतात मंदिरावर नवरदेव, शेवंती म्हणतात का त्याला, हा शेवंतीसाठी नवरदेव मंदिरावर आला. राम महाराज, आता तुमच्याही लक्षात आलंच असेल ते सगळं काय काय राहतं त्या, अनुभव हेच खात्री. मग शेवंतीसाठी मंदिरावर आला, मंदिरावरती शेवंतीचा वगैरे कार्यक्रम उरकला, आणि मग बँड बाजा डीजे बीजे काय बँड वगैरे असेल ते मग आणारे म्हणले नवरदेवाला बसण्याकरता घोडा घेऊन या, आता मिरवणूक निघणार आहे गावातून. मग आले हे घेऊन, हे रात्री सजवलेला घोडा, नाही का, रात्री सजवलेला घोडा घेऊन आले. तो रात्री सजवलेला घोडा जसा त्या ठिकाणी मंदिरासमोर आला, आजूबाजूला नवरदेवाचे सगळे लांडगे पंकज महाराज उभे राहिले असे, ते खालून वरून त्या घोड्याकडे पाहायला लागले, अशा खालून वरून पाहायला लागले. एक म्हणला घोडा आहे का, नवरीकडचे म्हणले मग का गाढव आहे का, गाढव आहे का, लय झाकपाक केली हो, म्हणले मग आमच्या गावचा जवळ बसणार आहे तिच्यावर म्हणून एवढी झाकपाक केली. बरं ठीक आहे, चांगली झाकपाक केली, म्हणजे फक्त डोळेच उघडे ठेवलेले होते त्याला रस्ता दिसण्याकरता, एवढं ते नटवलेलं गाढव. बसवा म्हणे नवरदेव, बसवला नवरदेव कशावर, अरे घोड्यावर म्हणा जरा, घोड्यावर नवरदेव बसवला आणि निघाली वरात वाजत गाजत, हा असं सोड, वरात निघाली वाजत गाजत केसावर फुगे, असंच आहे का ते, काय गीत राहतात त्याच्यात, वाजत गाजत वरात चालली. वरात वाजत गाजत नाचत कुदत, नाही का, वरात चालली. कुंभारवाड्यापर्यंत वरात आली. कुंभारवाड्यापर्यंत वरात येऊन पोहोचली. एक गाढवी 2 दिवस झाले परेशान होतं की पप्याची आईच दिसत नाही. नेमकं हिला बरोबर याला ते गाढवाला त्या वाड्यासमोर उभं राहिल्यानंतर त्याची मिसेस दिसली. त्याची मिसेस दिसली तर त्याला विशेष आनंद झाला. त्याला वाटलं की हिनं एखादी मिस कॉल तरी द्यावा बा आपल्याला, हिनं एखादी मिस कॉल तरी द्यावा, म्हणून यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली. मग मला सांगा, ज्याच्यावर नवरदेव बसलेला होता त्यानं आरडाओरडा करायला सुरुवात केली तर त्याला जे घोड्याचं रूप मिळालं होतं ते शिल्लक राहिलं का? लोकांच्या निदर्शनास आलं की हे घोडं नाही, हे गाढव आहे. प्रमाणातला दृष्टांत आहे. महाराज म्हटले, गाढव शृंगारीले कोडे काही केल्या नोहे घोडे, काही केल्या नोहे घोडे, काही केल्या नोहे घोडे. गाढव शृंगारीले घोडे, काही केल्या नोहे घोडे, काही केल्या नोहे घोडे, काही केल्या नोहे घोडे. महाराज म्हटले गाढव शृंगारीले कोडे आणि काही केल्या नोहे घोडे. त्याला किती त्या ठिकाणी गाढवाचं घोडं बनवण्याचा प्रयत्न केला तर ते त्या ठिकाणी कदापि होऊ शकत. त्याला आपल्याबद्दलची काय चर्चा आहे, आपल्याला काय मान सन्मान मिळतोय, त्याला किती गाढवाला किती मान सन्मान मिळत होता. उदो नवरदेव त्याच्यावर बसलेला, पण त्याला मात्र तो टिकवता आला नाही. असे बरेच गाढव आहेत की त्यांना आपला मान सन्मान टिकवता येत नाही. म्हणून पशुलाही आपली लाज टिकवता येत नाही. पशु फेल, मानवही त्याच्यात फेल. मग ही लाज टिकवतं कोण? तो जगाचा मालक, तो भगवान परमात्मा, तो मात्र आपली लाज टिकवण्यामध्ये यशस्वी होतो. मग कशा पद्धतीनं?
मग तुकोबराय म्हणले तो भक्ताच्या कार्याकरता धावून जातो आणि स्वतःच्या लाजेचं संरक्षण करतो. अभंगाचं पहिलं आपुली आला जाय, 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 आपुली आला कीर्तन सोडत नसतो. किती वाजेपर्यंत चालेल ना? काकडा करूनच जाऊ. किती लोक येतात काकड्याला? सकाळी काकड्याला कोण कोण येतं? भजनी मंडळातले किती राहतात? 3 वाजवणाऱ्या सहित 4 का? बरं, धन्यवाद आहे. मेरी उमर आपको लग जाए सबको. खरोखर काकडा करून जायचं आहे आज असं ठरलं. आबांनी सांगितलं मग अशी पेटा बांधताना म्हणले काकडा करून जायचं. विठाला मला वाटतं मी मागच्या वर्षी बोलून गेलो की खरोखर आपल्या परंपरेमध्ये काकड्याला अनन्य साधारण असं महत्व आहे. कशाला? काकड्याला आपल्या परंपरेमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. एखाद्या वेळेस कीर्तन चुकलं तरी चालेल, चुकू द्यायचं नाही. चुकू द्यायचं नाही. एखाद्या वेळेस कथा चुकली तर चालेल, चुकू द्यायची नाही. एखाद्या वेळेस हरिपाठ चुकला तर चालेल, चुकू द्यायचा. 7 दिवसातला कुठलाच कार्यक्रम चुकू द्यायचा नाही. पण चुकला तर चालेल एखादी, पण काकडा मात्र चुकू द्यायचा नाही. कारण काकड्याला आपल्या परंपरेमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. महाराज म्हटले जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखलिया. काकड्यामध्ये काकड्याची नुसती आरती बघितली तर जळती पातकाच्या राशी, पातकाच्या राशीच्या राशी जळून त्या ठिकाणी खाक होतात. म्हणून तो केला पाहिजे. चला, खऱ्या अर्थानं गोड असं त्या ठिकाणी सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. असे वर घ्या सगळे. वा वा, जो हात वर घेणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ आहे. असे वरती घ्या सगळे. पाठीमागे बसलेले सुद्धा. आणि कोणीच आळस करायचं नाही. सगळ्यांनी प्रेमाने भजन करायचं. घ्या वर घ्या असे. वा वा. अरे विडोबा रखुमाई, Rukmani
आपुलिया लाजा, तो भगवान परमात्मा आपली लाज जाऊ नये म्हणून भक्ताच्या कामाकरता धावून जातो. मग कोणाकोणाच्या कामाला धावून गेला अभंग वाचून घ्या. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेली. नाही का, सजन कसाया विकू लागे मास, माळ्या सावत्यास खुरपू लागे, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, चोख्या मेळा संगी ढोरी ओळी, नामयाची जनी सवेवेची शनी. जनाबाई बरोबर त्या ठिकाणी काम करू लागला. नाही का, सगळ्यांबरोबर त्यानं काम केलं. जनाबाई सोबत दळण दळण्याचं. रात्री येवनिया जनीच्या घरासी, दळू लागे हारी, दळू लागे हारी तीज सवे. रात्री येवनिया जनीच्या घरासी, रात्री येवनिया जनीच्या घरासी. दळण दळण्याचं काम केलं. झाड लोट करी जेनी केर भरी चक्रपाणी. जनाबाईचे केस विसरण्या